महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वरंध ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। वरंधमध्ये PDPIL कडून बेकायदेशीर उत्खनन वृक्षतोडीचा आरोप, ग्रामस्थ आक्रमक। महाड तालुक्यातील वरंध गावच्या हद्दीत खाजगी कंपनी PDPIL कडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन व शेकडो जुनी झाडे परवानगीशिवाय तोडण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। या कथित गैरप्रकारांमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणासंदर्भात वरंध गावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संदेश देशमुख, अविनाश देशमुख, गणेश देशमुख, आयुब कुडुपकर, अभिषेक देशमुख, राजेंद्र जांभळे, अशुराज देशमुख, जहूर काणेकर, सागर देशमुख, केतन देशमुख आदी ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी त्यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या कागदपत्रांचा दाखला देत राज्यमार्ग क्रमांक 965D राजेवाडी पंढरपूर रस्त्याच्या या कामांतर्गत अनेक गंभीर बेकायदेशीर बाबी उघड केल्या। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अधिकृत परवानगीपेक्षा कितीतरी पटीने गौण खनिजांचे उत्खनन करण्यात आले। तसेच रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली खाजगी जमिनींवर अतिक्रमण झाले। मात्र संबंधित शेतकरी व नागरिकांना कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही। जमिनी हस्तांतरित झाल्याचा किंवा वृक्षतोडीसाठी वन विभागाची अधिकृत परवानगी असल्याचा कोणताही वैध पुरावा उपलब्ध नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। गेल्या 34 महिन्यांपासून ग्रामस्थ या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदने केली आहेत। तथापि उत्खनन 100% बेकायदेशीर असल्याचेही स्पष्ट होत असतानाही संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे। उत्खननाच्या ठिकाणी 200 ते 300 वर्ष जुनी अत्यंत दुर्मिळ प्रजातींची झाडे कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आली। रस्त्याच्या दुतर्फा असलेले आंबा, वड, पिंपळ यासारखी पर्यावरणदृष्ट्या अमूल्य झाडे उखडून टाकण्यात आली असून यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला। महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ न शकल्याने प्रशासनाची प्रतिक्रिया मिळू शकली नाही। अवैध उत्खनन व पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। तातडीने कठोर कारवाई न झाल्यास रास्ता रोको आंदोलन, तहसील कार्यालयावर मोर्चा व त्यानंतर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। निसर्गावर मात करून राबवलेला प्रकल्प म्हणजेच विकास का, असा सवाल आता वरंधमधून ठामपणे उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मी तेश नवलेसह तृप्ती भोईर, महाड। नमस्कार। आज आपण वरणच्या हद्दीमध्ये उभे आहे, जिथं PDPIL या कंपनीने गेले 2 वर्षापासून उत्खनन चालू केलेलं आहे। आम्ही गेले 6 ते 7 महिने वरण ग्रामस्थ म्हणून ज्या ह्या खोदकामाचा पाठपुरावा करतोय, त्या पाठपुराव्यामध्ये माहिती अधिकारामध्ये माहिती भेटल्याप्रमाणे इथं फक्त त्यांना 700 ते 800 ब्रासचं उत्खननाची परमिशन होती। परंतु जर तुम्ही जागेवर जाऊन बघितलं तर साधारण 30 ते 40 हजार ब्रासचं उत्खनन केलेलं आहे। म्हणजे साधारण करोडो रुपयाचा सरकारचा महसूल ह्या जागेमधून बुडवला गेलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये आम्ही तहसीलदार असतील, प्रांत अधिकारी असतील, यांच्यामध्ये वेळोवेळ गावातले सगळे नागरिक जाऊन आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही। त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास, त्यामध्ये जेवढी साधारण 30 ते 40 झाडं असतील त्या डोंगरावरती, त्याची कत्तल केलेली आहे, जी की झाडं हजारो वर्षापूर्वीची असतील, परंतु त्याचाही कुठल्याही प्रकारे उल्लेख केलेला नाहीये की त्याची परमिशन घेतलेली नाहीये। हे असं 100% अवैध उत्खनन चालू आहे, परंतु त्याच्याकडून शासनामार्फत कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली जात नाही। नागरिक म्हणून आमची अशी मागणी आहे की त्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी। गव्हर्नमेंटचा जो निधी आहे, जो महसूल करोडो रुपयाच्या स्वरूपामध्ये आहे, तो सरकारकडून मिळाला जावा आणि ह्या पर्यावरणाचा जो ऱ्हास केलेला आहे त्याची लवकरात लवकर शासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आणि त्याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करावी, ही सर्व नागरिकांची मागणी आहे।